आत्मनमस्ते सर्वांना. आत्मनमस्ते. नमस्ते मॅम. अगदी वेळेमध्ये आपण आपलं सेशन सुरू करूया. जे लेट येणार आहेत त्यांना थोडीशी रेकॉर्डिंग बघून घेते. चला तर आत्मनमस्ते सगळ्यांना. आत्मनमस्ते. नमस्ते मॅम. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि कृतज्ञतेची जादू रॉन्डा बर्न यांचं हे पुस्तक आपण वाचन करत आहे. आजचा दिवस आहे आठवा दिवस. जादूचा घटक पदार्थ. खूप विशेष असं सेशन आहे आजचं. आणि बाकी जे मेंबर्स आहेत ते येत राहतील. आपण आपलं सेशन सुरू करूया. जादूचे घटक पदार्थ. खर तर जादूचे घटक पदार्थ हे हेडिंग ऐकताना कुठेतरी असं वाटते काय असेल बाबा हे. दररोजच्या सेशन मध्ये ज्याप्रमाणे आपल्याला अंदाज येतो, आज अंदाज येत नाहीये की नेमकं काय असेल. पण जसं जसं सेशन पुढे जाणार तसं आपल्याला सगळ्या गोष्टींचा उकल होत जाणार. आपल्याला कळत जाणार की सेशनचा अर्थ काय आहे, काय म्हणायचं आहे लेखिकांना. जादूचा घटक पदार्थ. जादूचा घटक पदार्थ. तर बघा, एक सेशन ज्याप्रमाणे पुढे जात आहे तसं आपल्याला कळत आहे की आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी ज्या छोट्या छोट्या आहेत त्याचं काय महत्व आहे. आणि लेखिका आपल्याला एक एक गोष्ट अगदी स्पष्ट समजावून आपल्याला सांगत आहे. तसाच आजचं सेशन हे जादूचे घटक पदार्थ या सेशनचं म्हणणं असं आहे की सांगा बरं, आपल्या आयुष्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय. आज आपण इथं बसलेलो आहोत तर खरंच कुठली अशी एनर्जी आहे की जी आपल्याला इथं बसवते आहे. कोण सांगेल पटकन. कोण सांगेल. पॉझिटिव्हिटी. पॉझिटिव्हिटी. अजून ब्रह्मांडीय ऊर्जा. अजून होप. ज्ञान मिळवण्याची इच्छा. अजून अच्छा, मला असं म्हणायचं आहे की आपल्याला एनर्जी पुरवत आहे. खरोखर कुठली अशी गोष्ट आहे की ज्याचा आपण खूप खूप कृतज्ञ असावं. खूप असं तुम्हाला वाटते या जगामध्ये सगळ्यात जास्त कृतज्ञ असावं अशी कुठली वस्तू असू शकते आपली. वेळ असू शकते. वेळ असू शकतो. अजून स्वतः. अजून देव. देव. अजून परिस्थिती. अजून तर अशा विविध गोष्टी आहेत की ज्याचं आपण खूप कृतज्ञ असायला हवं. सोबतच बघूया आपण कोणीच चुकीचं नाहीये. आपण प्रत्येक जण बरोबर आहे. आपण या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ असायलाच हवं. त्यातल्या त्यात आजचा विषय जो लेखिकांनी दिलेला आहे तो आपल्या समोर येणारच. बघा, कृतज्ञतापूर्वक हृदय ही एखाद्या मेजवानीप्रमाणे निरंतर तृप्त करणारी गोष्ट आहे. एखादी मेजवानी असते ती आपल्याला जे जे मिळतं ते जसं जसं चव लागते ना एखाद्या वस्तूची, ते आपलं मन असं तृप्त होत राहतं. तसे आपलं हृदय जर कृतज्ञतापूर्ण भावाने भरलेलं असेल ना तर आपल्या आयुष्यामध्ये दररोज तो आनंद आहे प्रत्येक गोष्टीमधला. चला तर बघा पुढे काय आहे. हजारो वर्षापासून अगदी प्राचीन इजिप्शियन लोकांपासून म्हटलं यांनी, जेवणापूर्वी मिळालेल्या अन्नाबद्दल आभार मानण्याची परंपरा पाळली जाते. मात्र 21व्या शतकातील या वेगवान जीवनात जेवणासाठी आभार मानायला वेळ काढणं हे खूप अवघड गोष्ट झाल्याने ही प्रथा मागे पडत चालली आहे. पण खरं तर खाण्यापिण्याच्या साध्या कृतीतून कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी जर आपण घेतली
तर आपल्या आयुष्यातील जादूमध्ये मोठ्या प्रमाणात वेगाने वाढ होईल. आपल्याकडे करतो का आपण असं काही? आपण वदनी कवळ घेता म्हणतो किंवा जेवणापूर्वी देवाला नमस्कार करून अन्न घेतो. बरोबर. पण खरंच सांगा, दररोज जेवणापूर्वी आपण असं काही करतो का? कोणाच्या घरी करतात? वाह! खूप छान प्रज्ञाताई. घरी नाही करत मॅडम, पण मी एकटी करते. बाकीचे मेंबर्स नाही करत. ओके. मी घरी तर नाही करत. स्कूलमध्ये पण माझं जेव्हा टिफिन खायला आमची रोज तेव्हा रोज असते. येस, शाळेमध्ये आहे ना? आपण लहान होतो तेव्हापासून. भक्ती काहीतरी बोलत आहे. भक्ती? अनम्यूट करून. म्यूट आहात तुम्ही, अनम्यूट करून बोला. माईक बंद आहे. हा मॅडम, मी जेव्हापासून हे जादू पुस्तक ऐकलंय ना तेव्हापासून मी पाणी आणि जेवताना नेहमी मी थँक्यू म्हणूनच पिते. बहुत बढिया. खूप छान. बाकी घरातले नाही पीत, पण मी तर सुरुवात केलीये. वॉव! तर आपण शाळेमध्ये होतो, आपली संस्कृती, आपण लहान होतो तेव्हापासून वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे आपण प्रत्येक जण शिकलेला आहे. पण जसं जसं आपण मोठं होतो ना, तसं तसं आपण आहे ना चांगल्या चांगल्या गोष्टी सोडून देतो. ज्या आपल्याला गरजेच्या आहेत, ज्या आपल्या संस्कृतीसोबत जोडलेल्या आहेत, ज्या गोष्टी चा आपल्या संस्कृतीशी आणि आपल्या मनाशी, आरोग्याशी, अनेक चांगल्या गोष्टींशी शास्त्रशुद्ध पद्धतीने जोड लावलेला आहे. ह्या अनेक साऱ्या गोष्टी आहे ना, आपण सोडून देतो. का? तर कधी नकळत सोडून देतो. त्याची सवय राहत नाही म्हणून. कधी आपण आपल्याला वेळ कमी पडतो ना, म्हणून या सगळ्या गोष्टी सोडून देतो. बरोबर? असंच होत असते. तर आज आपण बघूया अण्णाला कृतज्ञता व्यक्त करण्याचं लेखिकांचं का बरं लेखिका याकरिता आग्रही आहेत, विशेष आग्रही आहेत. तुम्हाला जेव्हा कधी भूक लागते, ती वेळ आठवून बघा. तुम्हाला आठवेल की भूक लागल्यावर तुम्ही नीट विचार करू शकत नाही. नेहमीप्रमाणे काम करू शकत नाही. तुम्हाला तुमच्या शरीरात अशक्तपणा आल्यासारखा वाटतो. तुमचं शरीर थरथरायला लागलं आणि मन गोंधळून जातं. भावना संपतात. केवळ काही तास खाल्लं नाही तर हे सगळं घडू शकतं. तुम्हाला जगण्यासाठी, विचार करण्यासाठी, चांगलं वाटण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते. म्हणून तुम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांना हां, फक्त तुम्हालाच नाही, आपल्या सगळ्यांना एक दिवस उपवास असला आणि निरंकार जर उपवास केला ना, तर मग मज्जाच येते, आहे ना? संध्याकाळपर्यंत हातपाय थरथरायला लागतात. तर मग या अन्नाचं आपण खरोखर कृतज्ञता असायला हवं की नाही? मग मॅडम आता पुन्हा आपण वदनी कवळापर्यंत जायचं का? हा निर्णय तुमचा सर्वस्वी. फक्त तुम्हाला कृतज्ञता वाटावी या अन्नासाठी एवढा जरी भाव व्यक्त केला ना, तरीही खूप पुरेसं आहे. अन्नासाठी कृतज्ञता व्यक्त करणे ही महत्वाचीच बाब आहे. अन्नाबद्दल आणखी कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर एक क्षणभर थांबा आणि तुमच्यापर्यंत, आपल्या सगळ्यांपर्यंत हे अन्न पोहोचवण्यासाठी ज्याचा ज्याचा हातभार लागला ना, त्या सगळ्यांची आठवण ठेवून आभार माना. कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला खाण्यासाठी ताजी फळे, भाज्या मिळाव्यात यासाठी ते पिकवणारे पहिल्यांदा त्याची रोपे लावतात, देखभाल करतात, त्यांना नेहमी पाणी घालतात. ती कापण्यासाठी तयार होईपर्यंत अनेक महिने त्याचं संरक्षण करतात आणि ही तयार झालेली फळे, भाज्या वेचणारे, ते पेट्यांमध्ये ठेवणारे वेगळे असतात. नंतर हे खरेदी करून त्यांचं वितरण करणारे लोक वेगळे असतात. या सर्व फळभाज्यांची दूरदूरच्या अंतरावर रात्रंदिवस वाहतूक करून अनेक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवणारे चालक वाहक वेगळे असतात ना. हे सगळेजण एकत्रितपणे, एकदिलपणाने
काम करून प्रत्येक फळ आणि भाजी आपल्यापर्यंत पोहोचवतात. ताजी कशी पोहोचेल आणि वर्षभर कशी मिळत राहील यासाठी झटत असतात. जसं की काश्मीरमध्ये पिकणारी स्ट्रॉबेरी आपल्यापर्यंत ताजी कशी पोहोचावी यासाठी किती धावपळ केली जात असेल सांगा बरं. ते स्ट्रॉबेरीचं फळ खाताना आपण किती मस्त चाखून आपण किती त्याचा आस्वाद घेऊ शकतो. आज आपण आपल्या इथे बसून काश्मीरची स्ट्रॉबेरी जर चाखू शकतो तर त्यामागे किती लोकांचे आहे ना, कसे आणत असतील, कसे ठेवत असतील, अनेक 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 सगळ्या गोष्टी. प्रत्येक गोष्टी मागे आपण अन्नधान्य पिकवलं जातं त्यासाठी सुद्धा तीच प्रोसेस. म्हणजेच आपण प्रत्येक गोष्ट घेतो, आपल्याला असं वाटतं आपण पैसे दिले. एक 50 रुपयाचं पॅक घेतलं, बापरे किती महागडं आहे. पण खरोखर त्या 50 रुपयाच्या पॅक मध्ये ते एवढं सुंदर जसंच तसं नाजूक एवढं फळ आपल्यापर्यंत पोहोचायला जेवढी मेहनत लागते तेवढी कृतज्ञता देऊन जर ते फळ आपण चाखलं ना, तर खरोखर त्या फळाचं जे व्हायब्रेशन्स आपल्याला मिळतील ते अजून उत्तमात उत्तम मिळतील. प्राण्यांचे मांस विकणारे मच्छीमार, दुग्ध व्यवसाय करणारे दूध उत्पादक, शेतकरी, कॉफी आणि चहाचे मळे पिकवणारे आणि हवा बंद अन्न विकणाऱ्या सर्व कंपन्या, या सगळ्यांची आठवण आपण ठेवायला हवी. हे सर्वजण न थकता आपल्याला खाण्यासाठी अन्न मिळावे म्हणून काम करत असतात. प्रत्येक दिवशी होणारे अन्न उत्पादन ही एक अतिशय आश्चर्यकारक असा वाद्यवृंदच आहे. जगातील स्टोअर्सना, उपहारगृहांना, हॉटेल्सना, सुपरमार्केट, कॅफे, विमानांमध्ये, शाळांमध्ये, रुग्णालयांमध्ये आणि या पृथ्वी ग्रहावरच्या प्रत्येक घरात खाद्यपेयाचा पुरवठा करणारी, तो सुव्यवस्थित होतो की नाही याचा पाठपुरावा करणाऱ्या या व्यवस्थेत गुंतलेल्या माणसांच्या संख्येचा विचार केला तर ते अजूनच अनाकलनीय वाटू शकते. किती लोक या खाण्याच्या व्यवस्थेमध्ये गुंतलेले आहेत, आहे ना. आपल्याला अनेक गोष्टी मिळाव्या यासाठी आपण जातो एखाद्या गावाला, फक्त आपण एखाद्या हॉटेलवर थांबतो आणि तेवढा आस्वाद घेतो आणि निघतो, पैसे देतो. हे जरी खरं असलं तरी त्यामागे जर कृतज्ञतेचा भाव असेल तर ते त्याचे व्हायब्रेशन्स, त्याची एनर्जी आणि ते अन्न आपल्याला खूप काहीतरी देऊन जाणार. म्हणून त्या प्रत्येक आपण काय म्हणतो, माझाची एक बॉटल घेतली किंवा जे काही असेल ते नाव आपल्याला कुठल्याच प्रोडक्टचं घ्यायचं नाहीये, काहीही घेऊ दे, तर त्या प्रत्येक गोष्टी मागे केवढी मेहनत असेल. एक क्षण जर त्या गोष्टीकडे आपण पाहिलं ना तर आपल्याला कळेल, अरे हो, आणि हे सगळं कोणासाठी, माझ्यासाठी. हा विचार केला तर हे सगळं जे काही विश्व आहे हे मला सुखसुविधा मिळावी ना यासाठी आहे. तर किती कृतज्ञता आपल्या आतमधली वाढणार. आपण आपल्या आतमधली कृतज्ञता वाढवतो आहे. हे का वाढवतो आहे? बाहेरचं जग सुधरावं किंवा जग बदलावं किंवा बाहेरच्या जगातील लोक बदलावे यासाठी का? तर नाही. आपण आपल्या आतमधील भाव बदलावा, आपल्या आयुष्यामध्ये बदल व्हावा, माझ्या बघण्याकडे, माझ्या दृष्टिकोनामध्ये, माझ्या असण्यामध्ये बदल व्हावा, माझ्यामध्ये कृतज्ञता यावी आणि आज माझं आयुष्य जे आहे त्यापेक्षा अजून उच्च पातळीवर व्हावं. मग ते सामाजिक लेवलला असो, वैयक्तिक लेवलला असो, आरोग्य असो, मानसिकता असो, आर्थिकता असो, प्रत्येक गोष्ट याकरिता आपण हे कृतज्ञतेचे व्रत घेत आहोत. म्हणून आपल्याला इतरांसाठी नाही, जे काय आहे ते फक्त माझ्यासाठी आहे. मला बघून बघून इतर लोक बदलतील तर अजूनच उत्तम. हे काय आहे अन्न? अन्न ही एक भेट आहे, निसर्गाची देणगी आहे. कारण निसर्गाने जर आपल्याला अन्नधान्य पिकवण्यासाठी जमीन, पोषक तत्व, पाणी दिलं नसतं तर आपल्यापैकी कोणाला काही खायला मिळालं नसतं. पाण्याशिवाय अन्न, वनस्पती, प्राणी आणि मनुष्य जीवनही शक्य नव्हतं, आहे ना.
आपलं जेवण बनवण्यासाठी, अन्नधान्य पिकवण्यासाठी, आपले बाग बगीचे व्यवस्थित ठेवण्यासाठी, स्नानगृहात शौचालयांसाठी, प्रत्येक वाहन चालू राहावं यासाठी, आपले रस्ते बनवण्यासाठी, कपडे बनवण्यासाठी, या ग्रहावरील प्रत्येक ग्राहक उपयोगी उत्पादन बनवण्यासाठी, प्लास्टिक, काच, धातू एवढंच नाही तर जीव वाचवण्याच्या औषधांसाठी, आपली घरे, इतर इमारती आणि बांधकामांसाठी आपण पाणी वापरतो. पाणी आपलं शरीर जिवंत ठेवते. पाणी 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 श्रेष्ठ वैभवशाली पाणी. पाण्याशिवाय काय आहे? अशी कुठली गोष्ट आहे की जी आपण पाण्याशिवाय करू शकतो? आहे ना? किती आपल्या जीवनामधला महत्वाचा घटक आहे पाणी. कधी विचार केला? पीत असलेल्या पाण्याबद्दल आपल्याला कधी कृतज्ञता वाटली? ओके, मगा सांगितलं सगळ्यांनी की जेवणाबद्दल वाटते मॅडम. पाण्याबद्दल वाटते, असा काही विचार आला कधी आपल्या डोक्यामध्ये? नाही ना? खरंच नाही आला. आपण पीत असलेल्या पाण्याबद्दलही आपण कृतज्ञ असावं, असं कधीच नाही वाटलं. फक्त आहे ना, जेव्हा पावसाळा असतो, आपल्या विहिरीचं पण पाणी गढूळ होतं, नळाला येणारं पण पाणी जरा गढूळ येतं, तेव्हा तक्रार मात्र आपण छान करतो. करतो ना पाण्याबद्दल? तक्रार येते मनामध्ये, की "अरे यार, हे पाणी कसं आहे?" एवढंच नाही तर आता थंडी पडते आहे, थंडगार पाणी आहे सकाळी. त्या पाण्यामध्ये हात टाकताना तक्रार येते पाण्याबद्दल. पण खरंच हे पाणी आहे म्हणून तर सगळ्या गोष्टी आहे, हा विचार कधीच करत नाही. एवढंच नाही, तर जेव्हा एक बाळ आईच्या पोटामध्ये असते, तेव्हा सुद्धा त्या पाण्याची किती नितांत गरज असते. गर्भस्थ जीवाला जर आईच्या पोटामधलं पाणी कमी झालं, तर केवढे मोठे मेजर्स प्रॉब्लेम येतात. येतात ना? मग त्या जीवाला पाणी पुरेपूर मिळावं यासाठी अगदी अगदी पहिल्या महिन्यापासून जर त्या पाण्यासाठी कृतज्ञता व्यक्त केली, तर ते भरभरून शरीरामध्ये असेल. बाहेरचंच पाणी आणि आपल्या शरीराच्या आतमधलं सुद्धा पाणी, या प्रत्येक पाण्यासाठी आपल्याला खरंच कृतज्ञ असायला हवं. या ग्रहावर जर काही जादू असेल ना, तर ती जादू पाण्यातच सामावलेली आहे. मानव वंशशास्त्रज्ञ आणि निसर्ग विज्ञान लेखक लॉरेन एलिसी यांनी असं म्हटलेलं आहे, अन्न आणि पाणी नसतं तर आपण कुठे असतो? अन्न आणि पाणी नसतं तर आपण कुठे असतो? नक्कीच आपण येथे नसतो. आपले कुटुंब किंवा मित्र कोणीही इथं नसतं. आपल्याला हा दिवस किंवा उद्याचा कोणताही दिवस दिसला नसता. पण इथे या सुंदर ग्रहावर आपण सर्व मिळून त्यातल्या आव्हानांसह आणि अत्यानंददायक गोष्टींसह जगत आहोत. आपण इथे या सुंदर अशा पृथ्वी या ग्रहावर सर्व मिळून या ग्रहावरील आव्हानांसह आणि आनंददायक गोष्टींसह जगत आहे. कारण निसर्गाने आपल्याला अन्न आणि पाण्याची देणगी दिलेली आहे. म्हणूनच जेवणाच्या किंवा पाणी पिण्याच्या आधी साधे आभारी आहे एवढे जादूचे शब्द म्हणणे आवश्यक आहे. अन्न आणि पाणी या चमत्कारांचे महत्व ओळखून त्यांना मान्यता देऊन अभिवादन करून कृतज्ञता व्यक्त करण्याची ती कृती आहे. तुम्ही अन्न आणि पाण्याविषयी जेव्हा कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा आश्चर्यकारक गोष्ट अशी घडते की त्याचा केवळ तुमच्या आयुष्यावर परिणाम होत नाही, तर तुमच्या कृतज्ञतेमुळे जगातील पुरवठ्यावर त्याचा परिणाम होतो. जर पुरेशा लोकांनी अन्न आणि पाण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, तर ज्यांची उपासमार होते आहे आणि ज्यांना अत्यंत गरजेचे आहे, अशा लोकांना त्याची मदत होईल. आकर्षणाच्या नियमानुसार आणि न्यूटनच्या क्रिया आणि प्रतिक्रियेच्या नियमानुसार, आकर्षणाच्या नियमानुसार आणि न्यूटनच्या क्रिया आणि प्रतिक्रियेच्या नियमानुसार सामुदायिक कृतज्ञता व्यक्त करण्याच्या क्रियेमुळे
तशीच समान प्रतिक्रिया निर्माण व्हायला हवी आणि काय सांगितलं आहे न्यूटनचा प्रतिक्रियेचा नियम असा आहे की सामुदायिक कृतज्ञता व्यक्त जर केली तर त्या क्रियेमुळे तशीच समान प्रतिक्रिया निर्माण होते असं त्यांचं म्हणणं आहे. तर या प्रतिक्रियेमुळे समान प्रतिक्रिया निर्माण व्हायला हवी आणि त्यामुळे अन्न आणि पाण्याचे दुर्भिक्ष असण्याच्या परिस्थितीत बदल होऊन या ग्रहावरील प्रत्येकाची गरज भागायला हवी. आपण फक्त आपल्या राज्याचा, आपल्या जिल्ह्याचा, आपल्या देशाचा विचार करतो आहे का? नाही, तर संपूर्ण विश्वामध्ये जेथे जेथे उपासमार आहे तेथे त्या गोष्टीवर उपाय मिळेल, तेथे त्यांना अन्नधान्याचा पुरवठा होणार. याशिवाय अन्न आणि पाण्याविषयी तुम्ही कृतज्ञता व्यक्त केल्याने आयुष्यात जादू घडून तुम्हाला याची कमतरता भासणार नाही. ही जादू तुम्हाला प्रिय असलेल्या प्रत्येक गोष्टीभोवती, तुम्ही प्रेम करत असलेल्या प्रत्येक गोष्टीभोवती आणि तुम्ही पाहत असलेल्या प्रत्येक स्वप्नाभोवती तिची वैभवशाली सोनेरी किनार विणेल. तुमच्या प्राचीन काळात लोकांचा असा विश्वास होता की त्यांना मिळालेले अन्न आणि पाणी हा ईश्वरी कृपा प्रसाद आहे. त्याला जर कृतज्ञतेची जोड दिली तर त्यांना मिळालेल्या कृपा प्रसादाचे शुद्धीकरण होते. अलीकडच्या काळामध्ये असे सिद्धांत मांडला आहे की परिणामासारखे परिणाम भौतिक शास्त्र यामध्ये असं मानलेलं आहे. निरीक्षण असं म्हणते की सिद्धांत परिणामांसारखे मांडण्यात आलेले जे सिद्धांत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की प्राचीन काळाच्या लोकांची जी धारणा होती ती बरोबर होती. आपण प्राचीन काळामध्ये जे जे काही होतं ते अनेक गोष्टी आपण काय म्हणतो अंधश्रद्धा आहेत. परंतु आता भौतिक शास्त्राचा नियमाने सांगितलं आहे, निरीक्षणाने सांगितलं आहे की प्राचीन काळामध्ये लोकांनी ज्या गोष्टी ठरवल्या होत्या त्या खरोखर बरोबर होत्या. ज्याचे निरीक्षण केले जाते त्यामध्ये निरीक्षणाच्या कृतीमुळे घडणाऱ्या बदलांचा संदर्भ क्वांटम फिजिक्स मधील निरीक्षण परिणाम देत असतो. त्याप्रमाणे तुम्ही जर तुमची कृतज्ञता तुमच्या अन्नधान्यावर आणि पेयांवर केंद्रित केली तर त्यांचा परिणाम त्यांची ऊर्जा रचना बदलण्यात आणि त्यांचं शुद्धीकरण होण्यात होते. तुम्ही जेव्हा अन्न सेवन करता, पेय पिता, अंतिमता त्याचा चांगला परिणाम तुमच्या शरीरावर आणि आरोग्यावर दिसून येणार ना. खाद्य पेयांबाबत कृतज्ञतेचा जादूचा आपल्याला लगेचच अनुभव घ्यायचा असेल तर तो आपल्या अन्न पाण्याचा मनपूर्वक आस्वाद घेऊन येईल. कृतज्ञतेचा स्पर्श झाल्यामुळे जे अन्न तुम्ही खाल, पेय प्याल ते तुम्हाला अतिशय रुचकर स्वादिष्ट लागेल आणि या अन्नाचा आस्वाद घेताना तुम्हाला आवडल्यानं तुम्ही त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करालच. पुढच्या वेळी जेवताना तुम्ही एक प्रयोग करून बघा. पुढच्या वेळेस जेवण करताना आता एक प्रयोग करून बघा. काही खाताना किंवा पिताना मध्येच घास तोंडामध्ये घातलात की त्याची चव कशी आहे यावर मन एकाग्र करा आणि मग तो घास खा. तीच गोष्ट पेयाबद्दल करा आणि पेयाचा घोट घ्या. त्याची चव कशी आहे यावर चित्त एकाग्र करा आणि मग तो प्या. तुमच्या असं लक्षात येईल की खाताना किंवा पिताना जर ज्यावेळी अन्न किंवा पेय तोंडात असते आणि त्यावेळी तुम्ही लक्ष केंद्रित करता त्यावेळी ते विशेष रुचकर स्वादिष्ट लागते. या उलट तुम्ही खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष दिले नाही तर त्यांचा स्वाद नाट्यमयरित्या कमी झाल्याचं आपल्याला जाणवेल. तुम्ही केंद्रित केलेली ऊर्जा कृतज्ञता याचा तत्काळ परिणाम होऊन त्याची चव वाढते, ते जास्त रुचकर लागते. आज तुम्ही काही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी तुमचे जे जेवण असेल, एखादं फळ तुम्ही खाणार असाल किंवा नाश्ता करणार असाल, पाणी पित असाल, जे काही असेल ते क्षणभर थांबा. तुम्ही काय खाणार किंवा पिणार असाल त्याच्याकडे पहा आणि तुमच्या मनात मोठ्याने आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. नंतर तुम्हाला शक्य असेल तर घास घ्या, त्याचा नीट लक्ष देऊन स्वाद घ्या
त्यामुळे खाण्यातील आनंद वाढेलच. त्यामुळे तुम्हाला आणखी कृतज्ञता वाटू लागेल. मी जसं करते तसंही तुम्हाला करून बघता येईल. कारण माझ्या कृतज्ञतेत त्यामुळे वाढ झाली, असं लेखिका सांगतात. मी जादूचे शब्द उच्चारते तेव्हा अन्नावरून किंवा पेयावरून बोट फिरवते. अच्छा, तुम्हाला एक सांगू, आपण हिलिंग करताना एक शिकत असतो, पाण्याला हील करणे, जेवणाला हील करणे. सेम आपण अशाही प्रकारे करू शकतो. आणि आपण सेशनमध्ये अनेकांनी अनुभव घेतलेला आहे, की ज्या पाण्याला आपण हील करतो, एनर्जी देतो, त्या पाण्याची चव बदललेली आपण प्रत्येकाने सांगितलेली आहे. बरोबर? ज्या जेवणाला आपण हील करतो, एखाद्या वेळेस तो पदार्थ बिघडलेलाही असला थोडासा, तरीही अगदी आवडीने खाल्ला जातो. ही एवढी एनर्जी, एवढं पॉझिटिव्हिटी काम करते, आहे ना? तर नक्कीच ती पण एक प्रकारची जादूच आहे ना? सेम आपण आभारी असणं, हील करणं, ह्या सगळ्या गोष्टी सोबत करू शकतो. आणि हो, त्याही पेक्षा महत्वाचं, जर काय आपल्याकडे एखादा पदार्थ आहे आणि त्याचा अजून परिणामकारक बदल व्हायचा असेल, तर जादूचे सोनेरी कण शिंपडणारं भांड आपल्याकडे आहे, अशी कल्पना करा. आणि या भांड्यातून जादुई सोनेरी कणांचा शिडकाव होत आहे. अन्न खाण्यापूर्वी, पिण्यापूर्वी त्यावर करत आहे, असा विचार करा, की या भांड्यामध्ये जादूच्या सोनेरी किरणांचा शिडकाव होत आहे. एवढी प्युअर एनर्जी यामध्ये जात आहे. दिवसात कोणत्याही वेळी काही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी आज तुम्ही आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारण्याचे विसरला होता. हे जर तुमच्या लक्षात आलं असेल, तर ते लक्षात येताच क्षणी डोळे मिटा आणि मनातल्या मनामध्ये म्हणा, मागे जाऊन तो प्रसंग आठवायचा प्रयत्न करा आणि खाण्याच्या किंवा पिण्याच्या आधीचा क्षण आठवा. समजा आता खाल्लेला आहे, विसरलो आपण, मग ठीक आहे, आपण ते जेवण समोर आणा आणि त्याला धन्यवाद म्हणा, बस. बरोबर? अशा प्रकारे आपण आता जादूच्या कृतीला सुरुवात करणार आणि एकही दिवस वाया जाऊ द्यायचा नाही. आता येणारं जेवण समोरचं, झालेलं जेवण, या प्रत्येक गोष्टीबद्दल आपण आता कृतज्ञ राहूया. कारण स्वप्नांची पूर्णता जर व्हायची असेल, तर आपल्याला एकही दिवस, एकही क्षण वाया घालवायचा नसतो. अन्न आणि पाणी यासारख्या साध्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही कृतज्ञता खोलवर रुजण्याची अभिव्यक्ती आहे. तुम्हाला ज्यावेळी त्याची तीव्रता जाणवेल, त्यावेळी जादू झाल्याचं तुमच्या लक्षात येईल. खरं सांगा, आपल्या संस्कृतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अगोदरच शिकवल्या आहे ना? आपण लहान होतो तेव्हापासून आपण शिकलेलो आहे, पण आपल्याला विसर पडलेला आहे. मग किती श्रेष्ठ आपल्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान मिळालेलंच आहे, पण आपण सोडून देतो, हे चूक आहे. बरोबर ना? आपण ह्या गोष्टींचा उपयोग करणं आपल्या आयुष्यामध्ये खरंच सोडलं आहे. चला, तर आपण बघूया, आतापासून आपण अन्नासाठी, आपल्या पाण्यासाठी कृतज्ञ राहूया. पुन्हा आपल्या पूर्वजांनी दिलेले जे धडे आहेत आपल्याला, ते गिरवूया. आपल्या संस्कृतीचा आपण जो विसर आपल्याला पडला आहे, त्याचा आपण पुरेपूर उपयोग घेऊया आणि आजच्या जादूच्या कृतीला बघूया. काय म्हणते आजची जादूची कृती? सेम दररोज प्रमाणे तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी करा आणि प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला का कृतज्ञ वाटते हे लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा आणि प्रत्येक वरदान वाचून झालं की आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणा. वरदानाबद्दल शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि त्यानंतर काय करायचं आहे, तर काहीही खायचं असेल, खाल्लं असेल, त्या खाण्यापूर्वी, पिण्यापूर्वी एक क्षणभर थांबा. तुम्ही काय खात आहात किंवा काय पीत आहात याकडे नीट बघा आणि मनातल्या मनामध्ये किंवा मोठ्याने आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. तुम्हाला हवे असेल तर तुमच्या खाद्यपदार्थांवर
तुम्ही जादूचे सोनेरी बारीक कणही शिंपडू शकता. आता हे कसे शिंपडायचे बघा. आपण कल्पना करायची की अगदी सोनेरी कण या भांड्यामधून निघत आहेत. बस अशी एक कल्पना करायची आणि ती आपल्या अन्नपदार्थामध्ये जात आहे. बस ही एनर्जी, हा प्रकाश. आज रात्री झोपायला जायच्या अगोदर काय करायचं आहे? आज रात्री झोपायला जायच्या अगोदर काय करायचं आहे? जादूचा दगड. जादूचा दगड घ्यायचा. जादूचा दगड. हा. दररोज जादूचा दगड आपला आज आपल्या दिवसामध्ये, आज आपल्या संपूर्ण दिवसामध्ये काय काय छान झालं हे आठवायचं आणि त्या आठवलेल्या गोष्टीमधील चांगल्यात चांगली गोष्ट, सगळ्यात चांगली गोष्ट एक आपल्या जादूच्या दगडाला सांगायची. थँक्यू, थँक्यू, थँक्यू म्हणायचं आणि आणि झोपायला जायचं. बघा, हा दगड आपल्या जवळ राहील रात्री झोपताना. असा ठेवायचा. सकाळी उठल्यानंतर या दगडावर आपली नजर जातेच. ही जशी नजर जाते तसा कृतज्ञतेचा भाव आपोआप आपल्यामध्ये यायला लागतो. पुन्हा आपल्याला सकाळी काही प्रार्थना करायची गरज नाही. ती कृतज्ञता आपल्या आतमध्ये तशीच राहते. तुम्ही कुठलाही जादूचा दगड घेतलेला असो. तुम्ही जर का या जादूच्या दगडाची कृती दररोज करणार असाल ना, तर तुमच्या लक्षात येतील काही गोष्टी की याची एनर्जी कशी वाढते आहे. फक्त दररोज ही कृती याच्यासोबत करा. तुम्ही स्वतः अनुभव सांगसाल तुमचे. अजून तर 8वाच दिवस आहे ना. ओके. काही प्रश्न आहे कोणाला? काही अनुभव शेअरिंग करायची आहे? तर हँड राईज करा. रेकॉर्ड बोला. प्रत्येक दिवशी सांगता तुम्ही आपण अन्नाले चव येणं, अजून परत सांगता तुम्ही अजून की आपलं जे प्रत्येक दिवशी तुमच्या विषयात आपलं कृतज्ञता व्यक्त करा. त्या गोष्टीची आपल्याला खरंच कधी जाणीव नव्हती. तुम्ही सांगितलेला ग्रुप जॉईन झाल्यानंतर आम्हाला खरंच जाणीव होते की आपल्याला खरंच डोळे दिलेले आहेत त्याची जाणीव, नाक दिलेले त्याची जाणीव, अन्न रोज खातो त्याची जाणीव, पाणी पितोय त्याची जाणीव, म्हणजे प्रत्येक गोष्टीची आपल्याला जाणीव होत चालली आहे की प्रत्येकाला थँक्यू म्हणणं. म्हणजे ह्या गोष्टी 8 दिवसात म्हणजे खूप छान वाटायचंय मॅडम. ओके. खूप छान. मी आणि माझा मुलगाही थँक्यू. हा, मुलाला करू द्या, सगळ्यांना करू द्या. बिलकुल. जे तुम्ही सगळेजण करता ते सगळ्यांना, आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडून जादू करून घ्या. एवढंच नव्हे तर मी म्हणेल आपली सेशन तुम्ही इतरांना दाखवा किंवा तुम्ही स्वतः जादूचे सेशन घ्या आपल्या कुटुंबासाठी. खूप छान आहे. नाही, माझा छोटा मुलगा मी तर काही दिलं तर थँक्यू म्हणतो. असं म्हणजे असं बोलणं शिकला तो आता. वाव. खूप छान, खूप छान. मस्त. चला तर मग आणि आणि heal कसं करायचं? वाव. छान. मनापासून धन्यवाद आपल्या सगळ्यांना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आत्मा धन्यवाद. नमस्ते सगळ्यांना. आत्मनमस्ते. आत्मा नमस्कार. आत्मनमस्ते. आत्मनमस्ते. आत्मनमस्ते.